सो तुला पाहते रे विल ऑलवेज बी स्पेशल फॉर मी. कारण एकतर पहिलं काम आणि तेव्हा मी खूप लहानही होते. 22-23 वर्षाची होते मी. आणि काहीच मला माहिती नव्हतं की काय करायचं असतं, कुठे बघायचं असतं कॅमेरात, कसा लाईट घ्यायचा असतो, काहीही मला माहिती नव्हतं. खूप ग्रो मी झाले, खूप सेंटर्ड मी झाले. जी माझी एनर्जी आधी इकडे तिकडे 10 ठिकाणी होती, ती खूप मी सेंटर्ड झाले. त्याच्यानंतर मला कळलं की किंवा मला ऍटलीस्ट हे कळलं की मला हे कळत नाही, तर मला हे शिकायची गरज आहे. आपली ना एकतर मराठी इंडस्ट्री खूप क्लोज नेट आहे. इट इज लाईक अ स्मॉल फॅमिली. नॉट अ व्हेरी स्मॉल वन, पण तसं हिंदीच्या मनाने आपली इंडस्ट्री रिजनल असल्यामुळे वी आर लाईक अ व्हेरी क्लोज नेट फॅमिली. सो बिग बॉसनी ना मला ती स्टॅबिलिटी दिली. फायनान्शियल स्टॅबिलिटी म्हणा, मेंटल एक कॉन्फिडन्स म्हणा, की मी जर त्या घरात राहू शकते ना आणि इतक्या निगेटिव्ह वातावरणात आणि त्या निगेटिव्ह पेक्षा इतक्या कॉम्पिटेटिव्ह कंटिन्युअसली कॉम्पिटेटिव्ह वातावरणात जर मी सर्व्हाइव्ह करू शकते विदाऊट एनी काइंड ऑफ एंटरटेनमेंट फॉर 12 वीक्स विच इज 84 डेज, तर मी खूप काही फेस करू शकते आयुष्यात, असा मला एक कॉन्फिडन्स दिला. मंडळी नमस्कार, मी प्रेरणा. तुम्ही बघताय सकाळ. एका नव्या मालिकेच्या सेटवर मी आलेले आहे आणि जी अभिनेत्री जिच्यासोबत मी आता गप्पा मारणार आहे, मग तुला पाहते रे असेल, बिग बॉस असेल, इतर मालिका असेल, या माध्यमातून तिने विविध भूमिका असेल किंवा बिग बॉसच्या माध्यमातून ती स्वतः कशी खरी आहे हेही बघितलेलं आहे आपण. आम्ही गायत्री दातारबद्दल बोलते, स्वतः आहेच आपल्यासोबत. नवी मालिका आणि पुन्हा आता मी जसं इंट्रोडक्शन मध्ये म्हटलं तुला पाहते रे, मला आठवलं लगेच त्या सेटवरची मुलाखत. ती गायत्री आणि तीच गायत्री. किती नमस्कार. नमस्कार, खूप खूप स्वागत आहे गायत्री तुझं. आणि तू आमचं स्वागत करतेस खरं तर तुझ्या सेटवर. पण तुला पाहते रेची आठवण जर सांगावीशी वाटली तर या क्षणी, कारण ते दिवस वेगळे होते, कारण ती एक लोकप्रियता मिळाली तुला. तुझं पहिलं काम जेव्हा लोकांनी तुला पहिलं पाहिलं आणि आता पुन्हा एकदा एका नव्याने येतेस. सो तुला पाहते रे विल ऑलवेज बी स्पेशल फॉर मी. कारण एकतर पहिलं काम आणि तेव्हा मी खूप लहानही होते. 22-23 वर्षाची होते मी. आणि काहीच मला माहिती नव्हतं की काय करायचं असतं, कुठे बघायचं असतं कॅमेरात, कसा लाईट घ्यायचा असतो, काहीही मला माहिती नव्हतं. आणि तेव्हा जी काही मी एक कशी सतत तारांबळ असायची ना माझी सेट होती, की अरे बापरे बघायचं, मी खूप भित्री होते तेव्हा. तर मला काहीच सुधारायचं नाही सुरुवातीला. सो तेव्हाची गायत्री आणि आत्ताची गायत्रीमध्ये भरपूर फरक आहे एकतर. छान एक्सप्लोअर झालेली आहेस तू, प्रो झालेली आहेस का? नाही म्हणणार, पण आता जरा कम्फर्टेबल झाली आहे थोडीशी तरी. पण आम्ही या मालिकेचा, अबीर गुलाल या मालिकेचा जेव्हा प्रोमो बघितला आणि त्या दरवाजातनं जेव्हा तू ज्या ऍटिट्यूडने येतेस आणि ते कमाल वाटतंय हा. म्हणजे तू त्या शॉट बद्दल जर सांगितलंस आम्हाला तर. आता म्हणजे काय सांगायचं म्हणजे मला असं झालं की एकतर तो अख्खा प्रोमोची जी कन्सेप्ट आहे ना तीच खूप सुंदर आहे. की तिचा आवाज आहे, त्याच्यानंतर मी ते दार बंद करून घेते आणि मग अगस्त्य भेटतो. तर ही सगळा कन्सेप्टच खूप कमाल आहे त्या प्रोमोचा. त्याच्यामुळे करताना तर खूप मजा आली. आणि ऍटिट्यूड मध्ये मी बाहेर येते म्हणजे प्रेरणा, मी ह्याच्या आधी कधीच असं काय मी केलेलं नाहीये ना. ऍटिट्यूड बिटिट्यूड कुठल्याच माझ्या रोलमध्ये नव्हता कधी. त्याच्यामुळे मला ऑफकोर्स ते थोडंसं चॅलेंजिंग गेलं, की कसं बाई इतकं एक ऍटिट्यूड मला व्यक्ती कसा आपण साकारायचा. तर हळू ते आता फिगर आउट होत आहे. शुभ्रा कशी आहे, काय करते ती, तर थोडस जर इंट्रो केलंस तर. तर शुभ्राचं स्वतःचं रेडिओ स्टेशन आहे, जिथे श्री काम करत असते. शुभ्रा पर्सनली म्हणशील तर ती खूप स्टबर्न आहे, स्ट्रेट फॉरवर्ड आहे. तिच्या मनासारखंच तिला गोष्टी लागतात. इट्स हर वे ऑर दी हायवे. अत्यंत पॅम्पर्ड, श्रीमंतीत वाढलेली मुलगी आहे शुभ्रा. तिने कधीच असं शी इज नेव्हर कधीच नाही ऐकलेलं नाहीये कुठल्याच गोष्टीसाठी, आणि तिला सवय पण नाहीये नाही ऐकण्याची. त्याच्यामुळेच तिचं सगळं की तिच्या मनाप्रमाणेच सगळं झालं पाहिजे. अशी एक कॉन्फिडंट आणि पॉवरफुल कॅरेक्टर शुभ्रा आहे. पण सध्या मालिकांमध्ये एखादे ग्रे शेड कॅरेक्टर असेल ना, तर त्याच्यात ती फक्त ग्रे शेड न राहता त्यांचंही एक म्हणणं असतं. अशा बऱ्याच मालिकांमध्ये आपण बघतो. तर ही भूमिका ही तशा पद्धतीची असणार आहे का? कारण तिचंही काहीतरी म्हणणं असेलच. ऑफकोर्स म्हणजे प्रत्येक, जसं आता शुभ्राची जी ही जर्नी आहे, म्हणजे जर्नी ॲज इन ती आता 24 वर्षाची आहे. तर ती 24 वर्षाची होईपर्यंत तिने जे एक्सपिरियन्स केलंय त्याचा आउटकम इज व्हॉट शी बिहेव्स राईट नाव. राईट, त्याच्यामुळे ती जी आत्ता बिहेव करते हे त्या कॅरेक्टरचं म्हणणं आहे ना. की म्हणजे फॉर एक्झाम्पल तू आत्ता कशी वागतेस कोणाशी, किंवा मी आत्ता कशी कोणाशी वागते, हे
इट रिफ्लेक्ट्स की मी माझ्या गेल्या 28 वर्षात मी काय काय अनुभवलंय, माझं अपब्रिंगिंग कसं आहे किंवा काय काय. सो ते माझं म्हणणं आहे ऍज अ गायत्री, आणि तसंच सेम शुभ्राचं म्हणणं आहे जे ती आत्ता वागते. आणि अजून तिचं काय काय म्हणणं आहे हे तुम्हाला कळेलच अबीर गुलाल मध्ये. पण तुला या मालिकेबद्दल विचारलं तेव्हा तू एक्साइटेड होतीस का? कारण काहीतरी एक वेगळं करायला मिळतंय आपल्याला, त्यासाठी आपण कायम उत्सुक असतो. तर मग ती भूमिका कशा पद्धतीची आहे त्याही गोष्टी आपण बघत नाही. तुझ्या बाबतीत या भूमिकेसाठी काय झालं होतं? मी भयंकर एक्साइटेड होते जेव्हा मला हे कळालं, आणि जेव्हा हे जोपर्यंत हे फायनल झालं तोपर्यंत मी अशी फिंगर्स क्रॉस्डच होते की हे मला करायचंय, मला हे 100% मला करायचंय. आय एम व्हेरी शुअर अबाउट दिस. तर मी खूप एक्सायटेड होते, आणि जेव्हा हे फायनल झालं तेव्हा मी सगळ्यात पहिल्यांदा आईला फोन करून सांगितलं की फायनली मी जे इतके वर्ष बोलतेय की मला हे करायचंय, मला हे करायचंय, मला हे करायचंय, फायनली कोणीतरी ऐकलं, युनिव्हर्सनी ऐकलं आणि माझ्या वाट्याला आलं. पण जोक्स अपार्ट, कलर्स मराठीच्या अख्ख्या टीमचे, केदार सर, सुगंधाताई, सोजल, या सगळ्यांचे खूप आभार की त्यांनी माझ्यावरती विश्वास ठेवला. जरी मी असं कॅरेक्टर आधी केलेलं नाहीये तरी त्यांनी तो विश्वास दाखवला एक अभिनेत्री म्हणून माझ्यावरती की मी हे निभावू शकेन. मध्यंतरी सोशल मीडियावर बरेच जण तुला त्याच्याबद्दल विचारतायत. तो व्हिडिओ जो प्रचंड व्हायरल झाला आणि त्याच्यामध्ये तू दिसतेस. पण मला असं वाटतं अशा काही गोष्टी केल्यानंतर एक कलाकार म्हणून, माणूस म्हणून एक्सप्लोर करता येतं आणि त्याचा फरक तुला तुझ्या कामामध्ये जाणवतोय का? ऑफकोर्स. सो तो व्हिडिओ मी ना एक वर्कशॉप केलं होतं कॉल्ड आदिशक्ती, जे एक ऍक्टिंगचं वर्कशॉप आहे, पॉंडिचेरीमध्ये असतं. आणि 10 दिवसांचं ते तिथे वर्कशॉप असतं आणि तिथे तुम्हाला वेगवेगळ्या मेथड शिकवतात ऍक्टिंगच्या. तर तसंच एक आमचा एक्सरसाइज चालला होता, त्याचा तो व्हिडिओ आहे. आणि खूप मला शिकायला मिळालं त्या वर्कशॉपमधून, ऍज अ ऍक्टर पण, ऍज अ माणूस पण. खूप ग्रो मी झाले, खूप सेंटर्ड मी झाले. जी माझी एनर्जी आधी इकडे-तिकडे 10 ठिकाणी होती, ती खूप मी सेंटर्ड झाले त्याच्यानंतर. मला कळलं की, किंवा मला हे कळलं की मला हे कळत नाही तर मला हे शिकायची गरज आहे. की एक त्या शिकण्याच्या दृष्टीने माझी वाटचाल त्या वर्कशॉपपासून चालू झाली. सुपर. आणि गायत्री सोबत असताना जर मी बिग बॉस बद्दल विचारलं नाही तर प्रेक्षक नाराज होतील. कारण गायत्री आहे, अक्षय पण आहे या येस. सेटवर. त्यामुळे मला वाटतं अर्थात तुमच्या बिग बॉस बद्दलच्या गप्पा होत असतील. ऑफकोर्स होतात. कारण तोच म्हणजे तो आमच्यात एक खूप मोठा कॉमन टॉपिक आहे. तो सीझन 4 मध्ये होता, आम्ही सीझन 3 मध्ये होते. असं जरी असलं तरीही खूप गप्पा होतात. मग तुमच्या सीझनमध्ये तुम्ही काय करायचात उरलेल्या वेळामध्ये? मग आम्ही असे गेम्स खेळायचो, तुम्ही कुठले गेम्स खेळायचात? मग किस्से झालेले किंवा मग जेवणाबद्दलचे किस्से. सो आमच्या या गप्पा चालूच असतात दोघांच्या. सुपर. मी हा प्रश्न अक्षयलाही विचारला, की हिंदी बिग बॉसच्या बाबतीत स्पेशली जे चेहरे लोकप्रिय झाले बिग बॉस दरम्यान, ते नंतर बऱ्याचदा कुठे दिसले नाही. पण मराठीच्या बाबतीत तसं झालेलं नाहीये. बिग बॉसमध्ये विनर असेल किंवा इतरही कलाकार जे होते, प्रत्येक ठिकाणी विविध काम करताना दिसतात. स्पेशली तुमचं सीझन असेल किंवा अक्षयचं सीझन असेल. तर हा फरक जर तू सांगितलंस, तर तू कशा पद्धतीने बघते त्याला? आता मला हे कारण माहिती नाही खरं तर, की हिंदीमध्ये असं का होतं. पण हिंदीत सुद्धा ना काही ठराविक चेहरे दिसतात काम करताना आफ्टर बिग बॉस. पण त्याचं प्रमाण मला असं वाटतंय मराठीमध्ये जास्त आहे. ह्याचं कारण असं मला वाटतं, की आपली ना एकतर मराठी इंडस्ट्री खूप क्लोज नेट आहे. इट इज लाइक अ स्मॉल फॅमिली. नॉट अ व्हेरी स्मॉल वन, पण तसं हिंदीच्या मनाने आपली इंडस्ट्री रिजनल असल्यामुळे वी आर लाइक अ व्हेरी क्लोज नेट फॅमिली. त्याच्यामुळे लोकं बघतात, इंडस्ट्रीतले सुद्धा सगळी लोकं बघत असतात, प्रेक्षकही बघत असतात. आणि त्याच्यानंतर आय फील तिथे जसा माणूस दिसतोय किंवा तिथे अजून एक वेगळ्या प्रकारे आपण इंट्रोड्यूस होतो, त्याप्रमाणे आपल्या इथल्या मराठी कलाकारांना कामं मिळत जातात. हेही असू शकतं. पण गायत्री बिग बॉस नंतर तुला काय वाटतं, की तुझ्या करिअरला तो एक बूस्ट मिळाला का? असं जाणवतं का? कारण त्याच्यानंतर मिळालेली कामं असतील किंवा एक माणूस म्हणून आपण एक हं. एक्सप्लोर करतो स्वतःला त्या शोच्या माध्यमातनं. तुझ्यामध्ये तो काही बदल? सो बिग बॉसनी ना मला ती स्टॅबिलिटी दिली. फायनान्शियल स्टॅबिलिटी म्हणा, मेंटल एक कॉन्फिडन्स म्हणा, की मी जर त्या घरात राहू शकते ना, आणि इतक्या निगेटिव्ह वातावरणात आणि त्या निगेटिव्ह पेक्षा इतक्या कॉम्पिटिटिव्ह, कंटिन्युअसली कॉम्पिटिटिव्ह वातावरणात जर मी सर्व्हाइव्ह करू शकते विदाऊट एनी काइंड ऑफ एंटरटेनमेंट फॉर 12 वीक्स, विच इज 84 डेज, तर मी खूप काही फेस करू शकते आयुष्यात, असा मला एक कॉन्फिडन्स दिला.
आणि त्याच्यामुळे जरी काही सेटबॅक्स आले करिअरमध्ये किंवा इन द लाईफमध्ये सुद्धा काही सेटबॅक्स आले पर्सनल लेवलला, प्रोफेशनल लेवलला, तरी मी खूप छान प्रकारे त्या गोष्टींशी मी डील करू शकले. जे मला वाटत नाही मी आधी करू शकले असते, कारण ती स्टॅबिलिटी माझ्याकडे बिग बॉसच्या आधी नव्हती. आणि शेवटचा प्रश्न असा, आता आगामी सीझनही येतोय मराठी बिग बॉसचं आणि महेश सर नाही आहेत यावेळेस, पण रितेश देशमुख जे आहेत, सो ते तुला कळालं असेल तर तू प्रोमोज वगैरे बघितले असेल, तुला काय वाटतंय आता या सीझन बद्दलची उत्सुकता आहे? मी खूप एक्साइटेड आहे रितेश देशमुखना ॲज द होस्ट बघायला. आणि मला खूप असं वाटतं की ते खूप छान करतील होस्टिंग आणि एक वेगळी एनर्जी, एक वेगळा फ्लेवर ते आणतील. आणि एवढा लई भारी माणूस आहे, ऑफकोर्स तो वेळ लावणार आहे सगळ्यांना. तर ते सीझन ही बघू, पण तुम्ही जर काय म्हणतात ते गेस्ट म्हणून अपीअरन्सेस असतात आणि तुमची हो. मालिका पण आहे, तर Correct. आम्हाला तुम्हाला बघायला आवडेल पुन्हा एकदा. हो हो, आम्हाला पण जायला आवडेल यार. म्हणजे 1-2 दिवस तर जाऊन यायला नक्कीच आवडेल. अजून पाठवलं तर अजूनही आवडेल. पण मग मालिका कोण शूट करणार नाही, त्याच्यामुळे मग बिग बॉसच होत राहील. त्याच्यामुळे गेस्ट म्हणून तर जायला खूप आवडेल मला. सुपर्ब. शुभ्रा जी आहे ती लोकांना आवडतेय, की तिच्या नकारात्मक भूमिकेमुळे तुम्हाला तिचा राग येईल, हे सगळं जाणून घ्यायचं असेल तर त्यासाठी मालिका बघावी लागेल. कोणती मालिका? Exactly. गायत्री सांग प्लीज. अबीर गुलाल रोज रात्री 8:30 वाजता 27 मे पासून कलर्स मराठीवरती नक्की बघा. खूप खूप शुभेच्छा गायत्री. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.